प्रकारचं पालन करून माळ घातली पाहिजे. नुसतीच माळ काय करणार आहे? हे हेल माळा काढून ठेवतात मग पुन्हा रिकामी कामं घेतात. काय कामाची असे माळा घालणं? त्याला पाडच लागला पाहिजे. पाड बरंच कितीही नवऱ्याला भूक लागली असली तुम्ही थांबावं थोडं. अरे लय भूक हात थांबायचा ठेवला ना तवा तरीही भाकर तयार असली तरी लगेच तव्यावर नाही टाकता येत. भाकर टाकण्याच्या लायकीचा तवा तापावा लागतो तर भाकर भाजते, नाहीतर भाकर भाजत नाही. चिटकते करपते. बऱ्याच भाकरी अशा करपतात. बऱ्याच भाकरी करपलेल्या आहेत. सगळा वास सुटलाय सगळ्याकडे. म्हणून भगवान म्हणतात अगोदर नक्की निश्चय करा. तुम्ही अगोदर निश्चय करा. तुमची मानसिक अशा प्रकारची तयारी करा. उग लोक म्हणतात म्हणून आणि लोकांनी केलं म्हणून नका करू. मानसिक तयारी करा. मानसिक तयारी महत्वाची. माळ घालत सुद्धा महाराज विवेक खाली असून मग नंतर तो माळकरी व्हावा. त्याचा पाया विवेकाची दगड टाकून भरलेला असावा. नाही तर मग काही हे आमका मला माळा ते त्याने माळा काढल्या काही माळकरी नसलेले चांगले. उगाच संख्येनं वाढ काय कामाचे महाराज? गुणात्मक वाढ महत्वाची. आता जाता सांगतो तुम्हाला. आता चातुर्मासामध्ये आम्ही त्याचं चिंतन करतो. प्रत्येक अभंग कीर्तनात बरं राहते महाराज. कीर्तनाला कामच नाही. त्याला काही हीच कॅसेट दुसरीकडे नेऊन वाजवता येते. म्हणजे डोक्याला लई ताण नाही देता येते. पण आता सांगायचं म्हणजे त्याच्या पुढचा क्रम आणि अभंग जसा असेल तसा सांगावा लागतो. आणि तीच माणसं समोर असतात बसलेली. असं नाही हातवर इकडं चिंतनच करावं लागतं. मला हे कशा करता सांगितलं तर गाथ्यामध्ये 3/4 अभंग असे की ज्यांनी माळा घातलेल्या आहे त्यांच्याच करता येते अभंग. नवीन माळकरी करण्याकरता फार अभंग नाहीये. हे जुनेच चांगले पिकवण्याकरता. तुकाराम महाराजांना का असं वाटतंय कोणास ठाऊक की हे नुसते माळा घालून यांचं कल्याण होणारच नाही. माळा घालून कल्याण होईल पण नुसत्या माळा घालून नाही कल्याण होणार. त्याला पुढची साधना करावी लागेल. त्याला वाटचाल करावी लागेल. आणि तीही निकोप आपल्याकडून वाटचाल व्हावी परमार्थाची. विठ्ठल विठ्ठल. असं ज्याला खरंच आपल्याला तृप्त व्हायचंय, खरंच ज्याचा माझ्यावर विश्वास आहे की आपण याच्या मागे गेलं तर हा काय करेल? तृप्त करेल. असा विश्वास असेल. विश्वास महाराज विश्वास भांडवल आहे परमार्थाचं. भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वास धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव भाव. आणि म्हणून भगवंताने तशा प्रकारचा शब्द प्रयोग केला असावा. याले तरी यायचं असेल तर मग ज्यांना ज्यांना यायचंय त्या सगळ्यांनी माझ्या माग या. आणि माग म्हणजे मी पार टोकाला गेलोय मग तुम्ही निघा असं नाही. लागे मागे या. असं चिटकून अशा प्रकारचं या. काही थोडा बहुत लाग पाठ